तर बघा आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू ई रेस टू एक्स अपॉन एक्स. म्हणजे आता बघा इथं दोन फंक्शनचं काय दिलेलं आहे, डिवाइड दिलेलं आहे, म्हणजे भागाकार दिलेला आहे. ठीक आहे, मग भागाकार दिला असेल तर बघ काय करायचं आता. बघा सोल्युशन dy बाय dx इज इक्वल फंक्शन काय दिलेलं आहे y इक्वल्स टू ई रेस टू एक्स अपॉन एक्स. ठीक आहे, मग आता ई रेस टू एक्स अपॉन एक्स म्हणजे दोन फंक्शनचं काय डिवाइड केलेलं आहे. मग इथं काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, मग इथे येणार आहे dy बाय dx इक्वल्स टू dy dx ऑफ ई रेस टू एक्स अपॉन एक्स. ठीक आहे, याला ब्रॅकेट टाकला आपण. मग आता बघा इथं कोशंट रूल यूज करायचं. कोशंट रूल काय आहे की दोन फंक्शनचं जर डेरिव्हेटिव्ह मध्ये भागाकार असेल, मग इथे येतं बघा dy dx ऑफ u अपॉन v इक्वल्स टू v इंटू dy dx ऑफ u मायनस आता u इंटू dv बाय dx अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे इथे येणार आहे व्ही स्क्वेअर. ठीक आहे, या फॉर्म्युलेनुसार इथं u म्हणजे काय, ई रेस टू एक्स आहे डिनॉमिनेटर न्यूमरेटर. ठीक आहे, आणि डिनॉमिनेटर काय आहे v म्हणजे एक्स आहे. मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन करायचं. आता यूच्या जागेवरती यू पुट करायचं, व्हीच्या जागेवरती व्ही पुट करायचं. ही साईड तशीच राहणार, dy बाय dx इज इक्वल्स टू व्ही म्हणजे काय एक्स आणि डी बाय dx ऑफ यू काय ई रेस टू एक्स मायनस त्याच्यानंतर ना यू तसाच म्हणजे ई रेस टू एक्स तसाच आणि व्हीचा डेरिव्हेटिव्ह मग डी बाय dx ऑफ एक्स अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर. मग इथे येणार आहे dy बाय dx इज इक्वल्स टू एक्स इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह. बघा आता इथं फॉर्म्युला लिहितो वरती मी, ई रेस टू एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तो काय येतो ई रेस टू एक्सच येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ना डी बाय dx ऑफ एक्स हे काय येतं 1 येतं. मग याच्यानुसार आपण आता इथं लिहित जाणार. ठीक आहे, एक मिनटं. मग आता एक्स ॲज इट इज ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स जे ते ॲज इट इज आणि डी बाय dx ऑफ एक्स ते येणार आहे 1 अपॉन एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे, मग याच्यानुसार बघा इथं dy बाय dx इज इक्वल्स टू एक्स इंटू ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग इथे येणार dy बाय dx इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इंटू एक्स मायनस 1. हे काय आलं त्याचं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, मग बघा आपण इथं कोशंट रूल यूज केला. काय केलं, कोशंट रूल. कोशंट रूल कधी यूज करायचा, ज्या वेळेस दोन फंक्शनचं आपल्याला भागाकार दिलेला असेल म्हणजे डिवायडेशन दिलेलं असेल. ठीक आहे, मग ई रेस टू एक्स अपॉन एक्स होतं, मग ई रेस टू एक्स एक फंक्शन आहे आणि एक्स एक फंक्शन आहे आणि त्याच्यानुसार आपण त्याचं काय केलं एक्सपान्शन केलं. मग एक्सपान्शन करून आपल्याला काय भेटलं, हा डेरिव्हेटिव्ह भेटला. ठीक आहे, तर बघा आपण इथं यू डी बाय dx ऑफ यू अपॉन व्ही यू इंटू डी बाय dx ऑफ यू मायनस व्ही इंटू डी व्ही बाय dx. आधी इथं व्ही इंटू डी यू बाय dx यू इंटू डी व्ही बाय dx त्यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शनचं साईन आहे. आपण डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे व्हीचा स्क्वेअर, यू म्हणजे ई रेस टू एक्स आहे, व्ही म्हणजे एक्स आहे. मग एक्स इंटू डी बाय dx ऑफ ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स इंटू डी बाय dx ऑफ एक्स अपॉन एक्स स्क्वेअर आणि dy बाय dx इक्वल्स टू एक्स इंटू ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आता 1 का आलं, कारण की डी बाय dx ऑफ एक्स 1 राहतं आणि ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच राहतो आणि एक्स स्क्वेअर ॲज इट इज. आणि त्याच्यानुसार dy बाय dx इक्वल्स टू एक्स इंटू ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. मग ई रेस टू एक्स कॉमन घेतला
आणि हा इथं e⁻x ला डिवाइड बाय एक्स स्क्वेअर लिहिलं ब्रॅकेटमध्ये x-1. ठीक आहे, हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं.